तेव्हा त्यांची एकत्रित शक्ती म्हणजे 1+1 हे 2 नाही. तर 3 किंवा 4 होते. अगदी. पण यात एक धोका नाही का? म्हणजे प्रत्येक कामात 2 फायदे शोधायला गेलो तर मुख्य कामावरचं लक्ष उडेल. हो. कधी-कधी एकच निशाणा अचूक साधणं जास्त महत्वाचं असतं नाही का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. एक तीर दोन शिकार याचा अर्थ मल्टीटास्किंग करणं नाहीये. अच्छा, हा मोठा गैरसमज आहे मग. हो, याचा अर्थ आहे की एकच कृती इतकी विचारपूर्वक निवडायची की तिचे परिणाम अनेक स्तरांवर मिळतील. लक्ष एकाच गोष्टीवर. तीर सोडण्यावर अगदी. पण त्याचा परिणाम मात्र दुहेरी. म्हणजे फोकस एकाच क्रियेवर, पण निवड अशी की फायदे अनेक. बरोबर. समजा नवीन भाषा शिकायची आहे. मग फक्त क्लास लावण्याऐवजी त्या भाषेतले चित्रपट किंवा मालिका पाहिल्या. वा, म्हणजे मनोरंजन पण झालं. आणि भाषेचा सरावही झालं की नाही. एक तीर दोन शिकार. हो ना. आणि शिकण्याची प्रक्रिया किती सोपी झाली. आणि आपल्या श्रोत्यांनी जे प्रोडक्टिव्हिटी हॅकिंगबद्दल विचारलं होतं त्याचं मूळ इथेच आहे. कमी श्रमात अधिक निकाल. तर मग या सगळ्या चर्चेचं सार असं की एक तीर दोन शिकार ही म्हण फक्त नशिबाने मिळालेल्या फायद्याबद्दल नाहीये, तर ती जाणीवपूर्वक केलेल्या निवडीबद्दल आहे. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी आपल्याला प्रत्येक कृतीत दडलेलं अतिरिक्त मूल्य शोधायला शिकवते. आणि हेच या म्हणीचं खरं शहाणपण आहे. नक्कीच. त्यामुळे पुढच्या वेळी एखादं काम हाती घेताना स्वतःला विचारायला हवं की हे काम करण्याची अशी कोणती पद्धत आहे ज्यामुळे मुख्य ध्येयासोबत आणखी एखादा चांगला परिणाम साधला जाईल. अप्रतिम. तर हा होता आमचा आजच्या स्रोतांवरचा सखोल विचार. असेच विषय ऐकत राहण्यासाठी हे ऐकलंय का पाहत रहा. कारण इथे एक ऐकता आणि 2 गोष्टी शिकता.